गेल्या 2-3 दिवसापासून आपण बघतोय का मार्केटमध्ये आणि साधारणतः आपल्याला न्यूज चॅनलवरती ज्या अशा घडामोडी बघायला भेटतात त्या घडामोडी अशा आहेत का गौतम अदानीच्या ग्रुपमध्ये एल-आय-सी ने पैसे गुंतवलेत आणि मोदीच्या सांगण्यावरून पैसे गुंतवलेत. मग आता जरा प्रश्न असा मला पडला का शहानिशा करूया, कारण आपल्याला एवढा वेळ नसतो दिवसभरामध्ये नेमकी काय गौतम अदानी ग्रुपमध्ये काय चाललंय, कोण पैसे गुंतवतं, एवढं काय प्रत्येकाला काय एवढं बघण्यासाठी वेळ नसतो. पण जर अशा बातम्या आल्या किंवा अशा वावड्या उठल्या तर जरा थोडंसं वाटतं का आपण ह्या गोष्टी चेक करायला हव्यात. आणि म्हणून मी जरा थोडंसं आज आपण गौतम अदानी ग्रुपमध्ये एल-आय-सी चे पैसे कसे कसे टाकण्यात आले आणि त्याचं पर्सेंटेज कसं कसं वाढत गेलं, त्या गोष्टी आपण जरा थोडी फॅक्ट चेक करूया. ठीक आहे. त्यामध्ये आता पहिली जी कंपनी आपण घेतली आहे ती पहिली कंपनी घेतली आहे अडाणी एंटरप्राइजेस. आता ह्या कंपनीचं तुम्ही मार्केट कॅपिटल बघा, अराउंड 2,89,000 म्हणजे जवळजवळ 3 लाख करोड रुपयाच्या आसपास कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे. आपल्याला बाकीचं काही बघायचं नाही, आपल्याला फक्त बघायचंय की एल-आय-सी चे पैसे किती त्याच्यामध्ये आहे. ओके. आता या ठिकाणी बघा आपल्याला इथे तुम्हाला ऑप्शन भेटतं. हे मी सगळं बघतोय आपल्या याच्या screener.com म्हणजे आपलं screener.com वरती. तुम्हाला कुठेही पण ही सगळी माहिती बघायला भेटेल. आणि मग आता आपल्याला ह्या ठिकाणी बघायचं आहे का नेमकी प्रमोटर होल्डिंग किती आहे. बघा या ठिकाणी आपण जर याच्याला शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर इथे शेअर होल्डिंग पॅटर्न मध्ये तुम्ही बघू शकता का याच्यामध्ये प्रमोटर होल्डिंग जी आहे ती अराउंड साधारणतः 74% म्हणजे 74% भागीदारी ही ह्या कंपनीमध्ये अडाणी ग्रुपची आहे. आणि विदेशी गुंतवणूकदार जर बघितले तर 12%च्या आसपास आहे. आणि आपले DII म्हणजेच भारतातले संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणजे ज्या मोठमोठ्या संस्था त्यामध्ये एल-आय-सी सुद्धा आली तर मग अशा संस्थांचा 7% याच्यामध्ये स्टेक आहे. पण यामध्ये एल-आय-सी चा किती स्टेक आहे आपण ते एकदा या ठिकाणी जाणून घेऊया. आता एल-आय-सी चा जर आपण या ठिकाणी स्टेक जर बघितला तर हा साधारणतः हा होता स्टेक 2.55 म्हणजे 2.55%च्या आसपास हा सगळा स्टेक होता. मध्ये आपण बघतोय 1, 2, 3, 4 वर्ष एल-आय-सी चा याच्यामध्ये काहीही स्टेक नव्हता. एल-आय-सी न पैसे काढून घेतले होते 2017-18च्या आसपास सगळे पैसे एल-आय-सी ने काढून घेतले. पण नंतर आपण बघतोय की या ठिकाणी 3.66% आणि आता 4%पर्यंत म्हणजे 2.55%वरून 4%पर्यंत एल-आय-सी चा स्टेक हा ह्या कंपनीमध्ये आहे. आता मग जर आपण 4%चा जर विचार केला तर मग हे पैसे होतात किती आपण ते एकदा जाणून घेऊ. आता ह्या ठिकाणी आपण बघतोय का इथे कंपनीचं मार्केट कॅपिटल आहे 3 लाख करोड रुपये गुणुले 4 म्हणजे जवळजवळ 12,000 करोड रुपये एल-आय-सी चे ह्या अदानी एंटरप्राइजेस मध्ये आहेत. ओके. आपण बघितले फॅक्ट चेक बघितला का 2017ला साधारणतः 2.55% भागीदारी होती ती जवळजवळ 5%पर्यंत गेली. म्हणजेच हा जवळजवळ 12,000 करोड रुपये आपले जे आपण एल-आय-सी मध्ये पैसे भरतो ते पैसे गौतम अदानी ग्रुपमध्ये आहेत. दुसरी कंपनी आपण घेऊया. दुसरी कंपनी आहे अडाणी पोर्ट म्हणून. आता या अडाणी पोर्टचंही मार्केट कॅपिटल आपण बघतोय 3,08,000 करोड रुपयाचं मार्केट कॅपिटल आहे. म्हणजेच आपण राऊंड फिगर जरा 3 लाख करोड रुपयाचं मार्केट कॅपिटल पकडूया. ह्या कंपनीमध्ये किती स्टेक आहे आपण तो एकदा एल-आय-सी चा जाणून घेऊया. आता इथे आपण याच्यावाला शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला इयरली बेसिसवरती तर साधारणतः 65% जी गुंतवणूक आहे ती या ठिकाणी प्रमोटरची आहे. म्हणजे गौतम अदानी आणि त्यांच्या कंपन्या वगैरे असतील तर त्यांची 65% गुंतवणूक आहे. आणि इथे या ठिकाणी आपण बघतो एफ-आय आहे हे 13% आहे. म्हणजे विदेशी गुंतवणूकदार 13% आहे. गव्हर्नमेंटचा काही स्टेक नाही याच्यामध्ये. आणि आपल्याला बघायचं DII आहे. DII मध्ये जर आपण बघतोय तर या ठिकाणी इथे तुम्ही बघा 2017ला इथे हा आपल्याला एल-आय-सी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया चा या ठिकाणी स्टेक होता हा होता 4.26%. मध्ये आपण बघतोय 2018, 19, 20, 21 या कालखंडामध्ये तो 8.5 म्हणजे जवळजवळ 11.90% म्हणजे 12%पर्यंत गेला होता. आणि आता सध्या 7.73% एल-आय-सी चा स्टेक आहे. म्हणजे 2017ला 4% होता आणि तो या ठिकाणी 7.73% झालाय. म्हणजे जवळजवळ ऑलमोस्ट अजून सुद्धा डबल. म्हणजे हा जो डाटा 2017 पासूनचा आहे 2017 पासून हा जो स्टेक आहे तो ऑलमोस्ट डबल झालेला आहे. 8% राऊंड फिगर आपण पकडूया. 8% जरी पकडलं तरी ह्या ठिकाणी एकूण गुंतवणूक किती होते एल-आय-सी ची ह्या कंपनीमध्ये तर ही गुंतवणूक आपण बघतोय 3,08,000 करोड रुपये म्हणजे 3 पकडा आणि गुणुले 8 24,000 करोड रुपये गुंतवणूक एल-आय-सी न ह्या कंपनीमध्ये अदानी पोर्ट मध्ये आहे. म्हणजे आपले पैसे ह्या कंपनीमध्ये 24,000 करोड रुपये आहे. आपले म्हणजे आपण एल-आय-सी मध्ये हप्ते भरतो ते पैसे ह्या कंपनीत आहेत 24,000 आणि पहिले झाले 12,000.
म्हणजे हे 36,000 करोड रुपये झाले. त्यानंतर दुसरी कंपनी आहे ती आहे अदानी पॉवर. आपण बघूया तर या अदानी पॉवरचे मार्केट कॅपिटल जर बघितलं तुम्ही तर या ठिकाणी 3 लाख करोड रुपयाच्या आसपास मार्केट कॅपिटल आहे. आणि त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे का किती प्रकारे ह्या ठिकाणी आपल्याला याच्यामध्ये स्टेक आहे डीआयचा. डीआयचा स्टेक आपण या ठिकाणी बघतोय तर इथे या ठिकाणी एलआयसीचा कुठल्याही प्रकारे सहभाग नाहीये. पण पब्लिक आपण बघतोय का तर पब्लिकचा या ठिकाणी जवळजवळ 10% स्टेक आहे आणि आपले एफ आयचा 11% आहे आणि प्रमोटरची होल्डिंग 75%ची आहे. त्यानंतर दुसरी कंपनी आपल्याला बघायची आहे अदानी ग्रीन एनर्जी. आता या ठिकाणी ह्याही कंपनी मार्केट कॅपिटल अराउंड 1,67,000 करोड रुपयाचा आहे. ह्या कंपनीमध्ये एलआयसीचा स्टेक किती आहे तो आपण या ठिकाणी जाणून घेऊया. आता इथे आपण या ठिकाणी डीआयआय जर बघितले तर इथे या ठिकाणी एलआयसीचा जवळजवळ 1.3%च्या आसपास कंटिन्युअसली त्या ठिकाणी हिस्सा आहे. आता इथे 1.3% जरी म्हटलं तरी साधारणतः या ठिकाणी आपण बघतोय का 1,67,000 म्हणजे जवळजवळ अराउंड या ठिकाणी 2,000 करोड रुपयाच्या आसपास या ठिकाणी गुंतवणूक आहे. म्हणजेच आपण बघितली 24/12 36 आणि 2 हे झाले 38,000 करोड रुपये. आणि पुढची कंपनी आहे अदानी 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 एनर्जी सोल्युशन. आता ह्याही कंपनीचं मार्केट कॅपिटल 1,13,000 करोड रुपयाच्या आसपास आहे. आणि आता याचा जर आपण या ठिकाणी शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर आपण इथे बघू शकता जवळजवळ 75% या ठिकाणी जी काय होल्डिंग आहे ती साधारणतः 71%पर्यंत म्हणजे ही 74% होती कमी कमी होत 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 ती आता जवळजवळ आली 71%पर्यंत. पण आपल्याला इयरली बेसिसवरती बघायचंय 71%च्या आसपास आहे. आणि ह्या ठिकाणी डीआयआयचा जर आपण विचार जर केला तर इथे आपल्याला एलआयसीची जी काही इथे भागीदारी दिसते ती साधारणतः 2.55% वरनं जवळजवळ 3.5% आहे. म्हणजे 3.5% हे कंपनीचे मालक एलआयसी आहे. आता 3.5% जर आपण इथं जर याचा विचार केला तर साधारणतः 1,13,000 गुणुले 3.5 म्हणजे जवळजवळ अराउंड या ठिकाणी आपण 5,000 करोड रुपयाच्या आसपास इथे ह्याही कंपनीमध्ये एलआयसीने पैसे गुंतवलेले आहेत. म्हणजे 12, 24 त्यानंतर 2 आणि 5 5 2 7 11 2 13 आणि हे झाले 43,000 करोड रुपये. त्यानंतर पुढची कंपनी आहे अडानी 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 टोटल गॅस. आता ह्या अडानी टोटल गॅसचे मार्केट कॅपिटल 70,000 करोड रुपयाचं आहे. आणि 70,000 करोड रुपयाचं मार्केट कॅपिटल. आणि ह्या कंपनीमध्ये आपण बघूया किती प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला एलआयसीचे पैसे किती आहेत. इथे हे डीआयआय जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला एलआयसीचा कंटिन्युअसली 6%च्या आसपास आपल्याला याच्यामध्ये समभाग आहे ते आपल्या एलआयसी कडे आहे. तर 6% जर तुम्ही या ठिकाणी विचार जर केला तर साधारणतः 6% म्हणजे जवळ 742 4,000 करोड रुपये हे या ठिकाणी इथेही झाले. म्हणजे हे जवळजवळ 46,000 करोड रुपयाच्या आसपास झाले. त्यानंतर अजून कंपनी आहे अडानी ग्रुपची ती आहे अडानी 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 विल्मार ॲग्री बिझनेस म्हणून. आणि ते आपण या ठिकाणी बघतोय तर 34,000 करोड रुपयाचं मार्केट कॅपिटल आहे. आणि इथे आपण या ठिकाणी जर बघितलं तर इथे एलआयसीचे पैसे किती आहेत ते आपण एकदा या ठिकाणी जाणून घेऊया. तर इथे डीआयआय जर बघितले आपण तर ह्या ठिकाणी आपल्याला डीआयआय मध्ये एलआयसीचा जो सहभाग आहे तो इथं याच्यामध्ये दिसत नाही. ठीक आहे. आणि अजून कुठली कंपनी राहिली आहे का आपण ते ठिकाणी या ठिकाणी जाणून घेऊ. अदानी पोर्ट झाली, अदानी एंटरप्राइजेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्युशन वगैरे झाली, अदानी टोटल गॅस झाली. म्हणजे जवळजवळ अराउंड जर आपण बघितलं तर जो आकडा दिसतोय आता म्हणजे तो थोडाफार काय होतंय आता इथे आपण बघतोय का क्वार्टरली बेसिसवरती आकडे आलेले आहेत. थोडेफार व्हॅरी होऊ शकतात पण अराउंड जवळजवळ 50,000 करोड रुपयाच्या आसपास हा जो काय स्टेक आहे हा स्टेक आपल्याला ह्या ठिकाणी ह्या कंपनीमध्ये एलआयसीचे पैसे गुंतलेले आहेत. आणि जर आपण बघितलं तर या मेजरली साधारणतः 2 कंपन्या आहेत. पहिली कंपनी अडानी पोर्ट आहे, दुसरी कंपनी अडानी एंटरप्राइजेस आहे. ह्या 2 कंपन्यांमध्ये एलआयसीने त्यांचा स्टेक जवळजवळ ऑलमोस्ट साधारणतः 2017 पासून डबल केलेला आहे. म्हणजे आपण हेही सत्य नाकारू शकत नाही. तेव्हा आता ह्या ज्या वावड्या उठलेल्या आहेत त्या ज्या वावड्या आहेत त्या जर आपण बघितल्या तर ठीक आहे. आता काय असते का एलआयसीचा पैसा आहे आणि तो प्रत्येक कंपन्यांमध्ये असतो. आपण नुसतं या ठिकाणी अदानी ग्रुपमध्येच बघून चालणार नाही. या ठिकाणी आपण रिलायन्स मध्ये पण बघूया. बघा रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये किती पैसा आहे एलआयसीचा म्हणजे आपला पैसा, एलआयसीचा पैसा म्हणजे आपला पैसा. तो जर तुम्ही बघितला तर इथे या ठिकाणी जो 7% या ठिकाणी भागीदारी आहे. आणि कंटिन्युअसली आपण जर याच्यावाली क्वार्टरली बेसिस नाही इयरली बेसिसवरती जर बघितलं
तर या ठिकाणी आपल्याला जी भागीदारी आहे थोडी कमी होताना दिसते. 8.31% ती जवळ 7% आली आहे. पण 7% जरी म्हटलं तरी विचार करा, इथे या ठिकाणी जवळजवळ 20 लाख करोड रुपयाचं मार्केट कॅपिटल आहे आणि त्यामध्ये 7% म्हणजे 7 दुने 14, 1,40,000 करोड रुपये हे LIC चे किती आहेत? 1,40,000 आकडा बघूनच मला फार छातीमध्ये असं धस्त झालं. 1,40,000 करोड रुपये LIC चे रिलायन्स मध्ये सुद्धा आहेत. म्हणजेच आपण जर बघितलं तर काय असते का LIC शेवटी काय करते का ज्या कंपनीमध्ये आपल्याला संधी भेटते, कंपनीचे एखादे असं वाटलं बाबा चांगलं करेक्शन झाले त्या ठिकाणी पैसे गुंतवले जातात. पण मग आता ती नेमकी कुणाच्या सांगण्यावरनं गुंतवले हे तर काय आपण सांगू शकत नाही. पण हे सत्य आहे गौतम अदानी ग्रुपमध्ये LIC ची गुंतवणूक आहे, हे सत्य आपण नाकारू शकत नाही. राजकीय ब्लेम काही असतील पण इथं जी फॅक्ट आपल्याला दिसते तर आता LIC चे फक्त गौतम अदानी ग्रुपमध्येच पैसे आहेत का? नाहीयेत. LIC चे सगळ्याच कंपन्यांमध्ये पैसे आहेत. आता साधी एक बँक आहे बघा, आपल्याला माहिती आहे IDBI बँक. IDBI बँक जर तुम्ही बघितली तर IDBI बँकेमध्ये LIC चे किती पैसे आहेत? तर IDBI बँकेचे LIC मध्ये तुम्ही जर बघितलं तर जो काय मेजर त्यांच्यावाला प्रमोटर मध्येच आपण बघतोय 50% प्रमोटर त्या ठिकाणी आहेत. कोण आहेत? इथं IDBI बँकेमध्ये 50% प्रमोटर आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आणि 45% आहे प्रेसिडेंट ऑफ इंडिया म्हणजेच भारत सरकार. आता 49% स्टेक म्हणजे मालकच जवळजवळ कंपनीची त्या ठिकाणी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे. म्हणजेच IDBI बँक ही LIC ची बँक आहे असंच एक प्रकारे आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच आता इथं ही एक राजकीय मजबुरी आहे, कारण ही जी बँक आहे ही बँक आपण म्हणतो का काहीतरी मध्ये जरा थोडा प्रॉब्लेम झाला होता आणि ती बँक LIC च्या गळ्यामध्ये सरकारनेच मारली. तर या अशा प्रकारे पैशाचा वापर हा दुरुपयोग केला जातो आणि मग तो कधी राजकीय प्रेशरने केला जातो, कधी कधी कंपनीचा पण इंटरेस्ट असतो बाबा चला आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे पण आता त्यातून राजकीय आपल्याला काही घेणं देणं नाहीये. पण गौतम अदानी ग्रुपमध्ये LIC ची गुंतवणूक आहे हे बाकी नक्की. आणि काय निवड LIC मध्येच नाही, सगळ्याच कंपन्यांमध्ये LIC ची सगळ्याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक असते. ओके, तेव्हा हे जे फॅक्ट आहे ती फॅक्ट मला तुमच्यासमोर मांडायची होती, तो मांडायचा मी प्रयत्न केलाय. अर्थात हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीनुसार ट्रेड करत चला.